नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 4 कंप्लीट करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पॉर्टंट PYQ अनालिसिस केलेला आहे, जे की मॅथचे 20 क्वेश्चन होते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे मॅक्झिमम मॅथचे 15 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 15 क्वेश्चन, असे टोटल 30 क्वेश्चन झालेले पाहिजे. आज आपण 30 क्वेश्चनचं टार्गेट जर कंप्लीट केलं तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 25 क्वेश्चन मॅथ आणि 25 क्वेश्चन रिझनिंगचे सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक्झाम ओरिएंटेड 50 मार्कचं PYQ अनालिसिस करण्यास स्टार्ट करता येईल. म्हणजे कसं बघा, पेपरला आपल्याला 50 मार्कला मॅथ आणि रिझनिंग आहे, टोटल दोघं मिळून म्हणजे काय 25 मार्कला मॅथ आणि 25 मार्कला रिझनिंग. आतापासूनच आपण 25 क्वेश्चनची तयारी करत राहिलो तर कंटिन्युअस आपल्याला प्रॅक्टिससाठी हेल्प होणार आहे. तर आज आपण सुरुवात करूया आजच्या फर्स्ट क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन आहे मॅथचा. बघा, दोन संख्यांचा गुणाकार हा 45 आहे आणि त्यांची बेरीज 14 आहे, तर त्या संख्या कोणत्या? बघा, आता क्वेश्चन मध्ये दिले दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यांचा गुणाकार. आता दोन संख्यांची बेरीज आहे किती? 45. असे क्वेश्चन आपण ऑप्शनने सुद्धा टॅकल करू शकतो आणि ते इझिली टॅकल होतात. ऑप्शन मध्ये बघा, 6 गुणिले 8, इथे काय दिलंय? 6 गुणिले 8, 6 8 किती होतात? 48. गुणाकार किती पाहिजे? 45. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 काय झाला? कट झालेला आहे. त्यानंतर पुढचा बघा, 9 5 किती होतात? 45. गुणाकार किती आला पाहिजे? 45. आणि बेरीज किती आली पाहिजे? 14. येते का? बघा, 9 आणि 5 किती होतात? 14. ऑप्शन नंबर 2 तर येतोय. तिसरा चेक करू. डायचोक 40. आता इथं 45 पाहिजे, इथे दिला 40, म्हणजे हा पण गेला. 7 7 49, इथे किती पाहिजे होता? 45. म्हणजेच काय, आपला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता घेऊ पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या आणि काही शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्या यांच्या एकूण पायांची संख्या 640 आहे. आपल्याला माहित नाही शेतामध्ये कोंबड्या किती आहे आणि शेळ्या किती आहे, पण एवढं माहिती, कोंबड्यांना 2 पाय असतात, शेळ्यांना 4 पाय असतात आणि त्यांच्या डोक्यांची संख्या 240 आहे. आता बघा, प्रत्येकाच्या डोक्याची संख्या एकच असते, म्हणजे कोंबडीला पण एक डोकं आणि शेळीला पण काय असतं? एकच डोकं असतं. आता आपण सॉल्व्ह करताना इक्वेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. बघा, जेणेकरून प्रत्येक वेळी शॉर्ट ट्रिक लागेल असं नाही, पण जेव्हा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असते तेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा, जेव्हा कसाही फिरून जरी क्वेश्चन विचारलेला असेल तरी आपण क्वेश्चन काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता सपोज इथे लिहिलं आपण कोंबडीला पकडलं X. कोंबडी काय पकडली? X. आणि शेळी पकडली, शेळी बरोबर Y. शेळी बरोबर आला काय? Y. आता बघा, त्यांच्या डोक्यांची संख्या बघायची आपल्याला. त्यांच्या डोक्यांची संख्या म्हणजे काय येणार आहे? X प्लस Y बरोबर किती दिलेली? डोक्यांची संख्या 240. आणि त्यांच्या एकूण पायांची संख्या, कोंबडीला असतात 2 पाय, म्हणजे 2X प्लस 4Y बरोबर 640 झाले. किती? 640. याला आपण लिनियर इक्वेशन फॉर्म असं सुद्धा म्हणतो. आता बघा, आपल्याकडे दोन इक्वेशन मिळाले, X प्लस Y बरोबर 240 आणि 2X प्लस 4Y बरोबर 640. आपल्याला बघा, यातलं कुठलं तरी व्हॅल्यू आपल्याला इक्वल करावी लागणार आहे. इथे 2X येतं, इथे 2X आणण्यासाठी इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपण या X ला 2 ने मल्टिप्लाय करतोय, तर या पूर्ण इक्वेशनला काय करावं लागणार आहे? आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर आपण पहिले खालचं इक्वेशन लिहून घेऊ. बघा, 2X प्लस 4Y बरोबर 640. आपण X ला सारखं करतोय, म्हणजे इथे काय करणार? 2 ने गुणतोय. 2X प्लस 2Y बरोबर 24 दुने 48. इथे झाले 480. आता करू वजाबाकी. बघा, इथे काही नाही, म्हणजे इथे प्लस येतो, सॉरी, इथे प्लस, इथे मायनस येईल, इथे मायनस, इथे मायनस, मायनस करतो. प्लस 2X मायनस 2X कट झाला. 4Y मधून 2Y गेले, किती आले? 2Y बरोबर 640 मधून 480 गेले. बघा, 0 ऍज इट इज. 14 मधून 8 गेले 6
आणि 6 मधून 5 गेला, 160 आला. किती आला? 160. आता बघा 160 आला, आपल्याला y ची किंमत काढायची. y बरोबर काय दिलेलं आहे? 160 भागिले 2. बघा बेक बे बेआटी 16. किती आले? 160 4 दे 80. y बरोबर किती आला आपला? 60 आला. आपलं इक्वेशन काय होतं? x प्लस y बरोबर काय होतं? 240. x आणि y हे दोघं मिळून किती आहे? 240. y बरोबर किती आला आपल्याकडे? 80. y आपण काय घेतला होता? शेळी. शेळी बरोबर किती मिळेल मग आपल्याला? 80 मिळतील. 240 मधले आता बघा x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर y किती आला? 80 बरोबर किती आला? 240. इथे आला 240. x ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण? 240 मायनस 80. 240 मायनस 80. x बरोबर किती येईल मग? 240 मधून 80 गेले किती उरले? 160. किती आले? 160. जर कॅल्क्युलेशन केलं शेळी बरोबर किती आले आपल्याला? शेळी बरोबर आले 80 आणि कोंबड्या किती आल्या आहे? 160. आता जर यांच्या पायांची संख्या आपण जर बघितली तर टोटल किती दिली आहे? 640. पायांची संख्या करून बघू. बघा पहिले आपण कोंबड्या घेतल्या होत्या. 16 दुने किती होतात? 32. कोंबड्यांना किती पाय असतात? 2. म्हणजे किती झाले? 160 गुणिले 2 किती झाले? 16 दुने 32. 320 प्लस प्लस किती दिलेले? शेळ्या किती आल्या आहे? किती आल्या आहे? 80. मग 80 8 चोक किती होतात? शेळ्यांना पाय असतात 4. मग 80 गुणिले जर 4 केले 8 चोक किती झाले? 8 चोक 32. 8 चोक किती झाले? 32 झाले. मग 320 प्लस 320 किती होतात? 320 प्लस 320. 80 गुणिले इथे 4 8 जर केले किती आले? 80 गुणिले जर 4 केले तर हे येतात 320 आणि 16 गुणिले 2 केले तर किती येतात? 16 दुने 32. 320. 320 प्लस 320 किती झाले? 640 आले. पायांची संख्या किती आली? 640, जी की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं काय? कोंबड्यांची संख्या किती? आता कोंबड्या म्हणजे आपण काय पकडला होता? x बरोबर किती आलाय? 240 मधून 80 गेले. x बरोबर किती आला होता? 240 वजा 80 किती आले होते? 160. 160. आता बघा ऑप्शन चेक करू. 80 पण आहे आणि 160 पण आहे, पण आपल्याला विचारलं काय? कोंबड्या. आपण कोंबड्या काय घेतल्या होत्या? एक्स घेतल्या होत्या. म्हणजेच काय? आपलं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन जर समजला नसेल तर पुन्हा रिपीट क्वेश्चन व्हिडिओ बघा आणि एकदम एकदम प्रॉपर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर येणार, लक्षात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला. बघा पुढचा क्वेश्चन आहे. एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले असता त्यास 95 गुण मिळाले तर त्याचे एकूण प्रश्न किती चुकले? बघा अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेले क्वेश्चन आहे. एकूण किती प्रश्न बरोबर आहे त्याचे? 40 प्रश्न बरोबर आहे आणि त्याला चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी झाले आणि बरोबरच्या उत्तराचे किती गुण मिळाले? 5 गुण मिळाले. मग बघा x प्लस y बरोबर किती दिलेले आहेत? 40. आणि आता बघा बरोबर उत्तर आपण पकडला x आणि चुकीचं उत्तर पकडलं आपण y. ठीक आहे. बरोबर प्लस चुकीचे इक्वल टू किती प्रश्न आहे? 40. आणि बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 2 गुण काय होतात? कमी होतात. कमी होतात म्हणून मायनस केले. बरोबर असे त्याला एकूण किती मार्क मिळाले? 95 मार्क मिळालेले आहे. आता आपण इथे काय करणार आहोत? एक इक्वेशन काय करावं लागेल आपल्याला? सेम करावं लागेल. आता जर इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा 5x मायनस 2y बरोबर 95. पहिले हे आपण ऍज इट इज लिहून घेतलं. त्यानंतर इथे 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे किती आला इथे? 2x प्लस 2y बरोबर 40. 40 जुने किती होतात? 80. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. बघा इथे एक साइन मायनस, इथे एक साइन प्लस आहे. मायनस प्लस काय होईल? मायनस होईल. मायनस 2y प्लस 2y काय होणार आहे? कट होणार आहे. इथे कट झाला. इथे कुठलं साइन आहे? प्लस आहे आणि मग इथे पण कुठलं येईल? प्लस. 5 आणि 2 किती होतात? 7x बरोबर 95 प्लस 80
9 8 किती झाले 17 आणि पुढचा 5 जशाच तसा. मग 7x बरोबर किती आला आहे 175. 7x बरोबर किती आला 175. x ची व्हॅल्यू काढायची आहे 175 भागिले 7. 7 1 7 7 2 14 उरले किती 3 35. 7 5 किती आले 35. किती आले 7 5 35. असे किती टोटल 25. x बरोबर किती आलाय आपला 25. आपल्याला कुठले काढायचे चुकीचे काढायचे. इथे आपल्याला विचारलेले क्वेश्चन काय आहे चुकीचे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण टोटल बरोबर किती आहे 25 आहे पण चुकीचे काढायचे म्हणजे काय x बरोबर आला आपला 25 प्लस y बरोबर किती 40 इकडे दिलेले. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. y बरोबर 40 मायनस 25 किती होतात 40 मधून 25 गेले किती शिल्लक राहिले 25. बघा 5 10तून 5 गेले 5 आणि 4तून 3 गेला 1 किती आला 15. म्हणजेच काय आपलं पुढचा क्वेश्चन आहे बघा 2x प्लस 3y बरोबर 13 आणि 4x मायनस y बरोबर किती दिले 5. आता बघा 2x प्लस 3y बरोबर 13 आणि खाली दिले 4x मायनस y बरोबर 5. एकतर काय करावं लागेल आपल्याला जर x इथे इक्वल करायचं असेल तर याला 2 ने मल्टिप्लाय करायचं लागेल आणि y जर इक्वल करायचं असेल तर इथे कितीने करावं लागेल 3 ने करावं लागेल. 3 ने केलं तर हा खूप मोठा होतो. आपण काय करू पहिले आपण आता याला या x लाच इक्वल करू. पहिले काय करू 4x लिहिला बघा 2 गुणिले 2 किती झाले 4x प्लस 3 दुने 6y बरोबर 13 दुने 26. ठीक आहे. अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरतीला आलेला क्वेश्चन आहे बघा. इकडे आला 4x मायनस इथे किती आला आहे y बरोबर काय आला इकडे 5 जशाच तसा लिहिला. ठीक आहे. मग आता इथे बघा इथे काय येणार आहे इथे इथे आपण इथे मायनस साइन आहे पण इथे हे इक्वल आहे का नाहीये म्हणजे इथे आपण मायनस करतो इथे काय करावं लागेल प्लस करावं लागेल. इथे काय करावं लागेल मायनस करावं लागेल. प्लस 4x मायनस 4x कट झाला 6 प्लस 1 किती होतात 7y बरोबर 26 मधून 5 गेले राहिले किती 21. y बरोबर काढायचं आपल्याला y बरोबर 21 भागिले 7 7 1 7 7 3 21 किती आले y बरोबर 3. ऑप्शन नंबर 3 नंबर हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन. बघा व्यस्त चलनात असताना जेव्हा x बरोबर 20 तेव्हा y बरोबर 8. जर x बरोबर 5 असेल तर y बरोबर किती. अमरावती ग्रामीण पोलीस भरतीला क्वेश्चन आलेला आहे बघा. जर यांचा गुणाकार केला बघा 20 8 किती होतात 160. 20 8 किती होतात 160. जर व्यस्त केले तर x बरोबर 5 आहे. मग 5 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर किती आला पाहिजे 160 आला पाहिजे. हे तुम्ही ऑप्शनने टॅकल करू शकता. 5 दुने इथे किती येतो 10 येतो. हा तर येणार नाही. 5/2 गुणिले 5 केला तर किती येतो 25/2 येतो. आपल्याला 160 पाहिजे हा नाही येणार. 28 पंच किती होतात 140. 32 गुणिले 5 करून बघू बघा 32 गुणिले 5 5 दुने 10 5 3 15 आणि 1 16 किती आले 160. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. पण बघा आता आपण याच्यामध्ये काय करू कन्सेप्ट नुसार पहिले सॉल्व करून घेऊ. हे झालं ऑप्शन मेथड. आपण कन्सेप्टने पण सॉल्व करणार आहोत. आता बघा काय होतो यांचा व्यस्त जेव्हा चलन असतं तेव्हा दोघांमध्ये काय होतो गुणाकार होतो. म्हणजे 20 गुणिले 8 किती होतील 160. किती झाले 160. आता आपल्याला एक नंबर दिलाय एक नंबर 5 आहे दुसरा नंबर काय माहित नाही आणि तो किती काढायचा आहे किती येणार आहे म्हणजे तो पण 160च येणार आहे. मग आता इथे हा 5 हा मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे. किती झाला 160 भागिले 5 झाला. आता बघा कुठल्याही संख्येला जेव्हा आपण 5 ने डिवाइड करतो तेव्हा काय करायचंय या जो नंबर दिलेला आहे याचं काय करायचं डबल. 16च्या डबल किती होतात 32 आणि पुढचा 0 ऍज इट इज. आणि जेव्हा 5 ने भाग देतो ना तेव्हा 1 नंतर पॉइंट द्यायचा असतो. म्हणजे काय आलं आन्सर 32 हे आन्सर आलेलं आहे.
ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. ठीक आहे. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा 70ने जास्त आहे. तर तिथे किती गुराखी उभे राहत असतील? तर बीड जिल्हा पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 5, ऑप्शन नंबर 2 8, ऑप्शन नंबर 3 4 आणि ऑप्शन नंबर 4 2. मी प्रत्येक वेळी काय घेतलेला आहे, वेगवेगळ्या टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे. आता बघा आपल्याला माहित नाही, पण त्यांनी काय केले, पायांची एकत्रित संख्या दिलेली. आता बघा आपल्याला विचारलं काय, 20 कोंबड्या. कोंबड्या किती आहे, 20 आहे. 20. मग कोंबड्या 20, एका कोंबडीला 2 पाय, टोटल पाय किती झाले, 40. ठीक आहे. त्याच्यानंतर गाई, गाई किती आहे, गाई आहे 15. गाईला पाय किती, 4. 15 चोक 60. ठीक आहे. आणि गुराखी, काही गुराखी आपल्याला माहित आहे का, नाही. पण गुराख्याला पाय किती असतात, 2. किती पाय असतात, 2. म्हणजे काय येणार इथे, 2x. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, कोंबड्या आहे आपल्याकडे 20, त्याच्यापैकी कोंबड्यांना पाय असतात 2. ठीक आहे. टोटल पायांची संख्या झाली 40. गायी आहे 15. 15 पैकी गायींना पाय असतात, एका गायीला पाय असतात 4. तसे टोटल पाय किती झाले, 60 झाले. आणि गुराखी आपल्याला माहित नाही किती. पण बघा पुढे काय म्हटलंय, पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 70ने जास्त आहे. बघा पायांची एकत्रित संख्या ही सर्व डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 70ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला अशी कंडिशन दिली, पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्यापेक्षा कितीने जास्त आहे, 70ने जास्त आहे. आता आपल्याला माहिती आहे पायांची संख्या, कोंबड्यांचे पाय 40 प्लस गायींचे पाय 60 प्लस गुराख्याचे पाय 2x बरोबर. आता डोक्यांची संख्या माहित आहे का किती आहे, डोक्यांची संख्या माहित नाहीये. पण आपल्याला माहिती आहे 20 कोंबड्या होत्या आणि 15 गायी होत्या, हे टोटल डोके किती झाले, 35. आणि गुराख्यांचे डोके आपल्याला माहित नाहीये. म्हणजे काय होणार आहे, 35 प्लस गुराख्याचं डोकं x प्लस किती झाले, 70. किती झाले, 70. म्हणजे टोटल किती होतात बघा, 40 आणि 60 किती झाले, 100. 100 अधिक 2x बरोबर 70 आणि 35 किती होतात, 105 प्लस x. ठीक आहे. आता बघा 2x मधून x गेला, राहिला किती, x. आणि 105 मधून 100 गेले, राहिले किती, 5. म्हणजेच काय, गुराख्यांची संख्या किती आहे, 5. काय येणार आहे, गुराख्यांची संख्या मिळाली आपल्याला किती, 5. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन आहे, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या किती आहे, 50. सेम तसंच आता सिंह पकडले x आणि मोर पकडले y, यांची टोटल संख्या किती आहे, 50. x प्लस y बरोबर दिलेले आहे 50. आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या आहे 140. आता सिंहाला किती पाय असतात, 4x प्लस मोराला किती पाय असतात, 2y बरोबर किती दिले, 140. आपल्याला कुठला तरी काय करावं लागणार आहे, सेम करावा लागणार आहे. आपल्याला शोधायचा काय, दोघांची पण शोधायची. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे. इथे 4 आहे, आपण काय करू, 2y काढू पहिले, 2y सोपा पडेल. 4x अधिक 2y बरोबर 140. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, x प्लस 2y, 2x प्लस 2y बरोबर
50 जुने किती झाले 100. ठीक आहे. +2y -2y कट झाले, 4तून 2 गेले, 2x बरोबर 140 मधून 100 गेले, किती राहिले 40. 2x बरोबर 40 येते, x बरोबर किती येणार आहे 40 चे अर्धे किती होतात 40 चे अर्धे होतात 20. x बरोबर किती आला 20. आपण x काय पकडला होता सिंह. सिंह किती आले पाहिजे 20 आले पाहिजे. सिंह जर 20 आले पाहिजे तर बघा सिंह 20 आहे तर मोर किती येतील ऑब्विसली टोटल 50 होते. म्हणजे किती झाले ऑप्शन नंबर बघा सिंह इथे 30 आहे म्हणजे हा ऑप्शन कट होणार आहे. इथे किती सिंह 25 हा पण नाही, यापैकी ते नाही येणार कारण सिंह 20 आणि 30 मोर टोटल झाले किती 50. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. a + b बरोबर 15, a - b बरोबर 1 तर a गुणिले b बरोबर किती. छत्रपती संभाजीनगर 2024 ला आलेला क्वेश्चन आहे बघा. a + b बरोबर 15 आणि a - b बरोबर 1 तर a गुणिले b बरोबर किती. बघा कट करायचे, इथे 1 + 1 - हा कट झाला. ठीक आहे. आता बघा इथे प्लस होणार आहे. 2a बरोबर किती आले 16. मग बघा a बरोबर काढायचं आहे. a बरोबर 16/2 बे 1 बे 8 16. a बरोबर किती आला 8. a बरोबर किती आला 8 आला. आता b काढायचं आपल्याला. आता काय काढायचं आहे b काढायचं आहे. a बरोबर 8 आहे. a बरोबर काय आला आहे आपला 8 आलाय. आपण काय करणार आहे a बरोबर जर 8 आलाय आपण काय करतो एका कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट करतो. a + b बरोबर 15 आहे आपण काय करू तिथे घेऊ a बरोबर 8 अधिक b बरोबर 15. b बरोबर 15 मधून काय करणार हे प्लस इकडे येऊन मायनस होणार आहे 8. काय येणार आहे b बरोबर 15 तून 8 गेले किती आले 7. आपल्याला गुणाकार विचारलाय a गुणिले b बरोबर 8 7 किती होतात 56. म्हणजेच काय आपलं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. ज्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात ना त्यावेळेस काय करायचं एकदा या दोघांची बेरीज करायची. एकदा या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्या हाफ करायची. बेरीज केली किती आली 16. 16चे हाफ किती होतात 8. आणि दुसऱ्या वेळेस या दोघांची वजाबाकी करायची त्याच्या हाफ करायचे. 15 तून 1 गेला 14. 14चे हाफ किती होतात 7. किती आले म्हणजे जेव्हा बेरीज करतो तेव्हा a मिळतो आणि जेव्हा वजाबाकी करते तेव्हा पुढचा मिळतो आपल्याला b मिळेल किंवा y x जो असेल तो. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ मध्ये एकदम बेस्ट कंटेंट टाकलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा. एका नाटकाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी ₹10 व प्रौढांसाठी ₹20 आहे. ठीक आहे. त्या नाटकाला 13 व्यक्तींच्या समूहाने काय केली भेट दिली आणि त्यासाठी ₹180 द्यावे लागले तर त्या समूहातील मुलांची आणि प्रौढांची संख्या किती. बघा नाटकाला प्रवेश तिकिटात मुलांना ₹10 आणि प्रौढांना ₹20 असे तिकीट आहे. असे टोटल व्यक्ती किती आहे 13 व्यक्ती. पण आपल्याला माहित आहे का मुलं किती आणि प्रौढ किती. आता याच्यामध्ये बघा 5 मुलं 8 प्रौढ, 8 मुलं 5 प्रौढ, 8 5 13, 8 5 13, 9 4 13 आणि 9 आणि 4 13. आपल्याला सगळे ऑप्शन कसे दिसत आहे सिमिलर दिसत आहे. मग आपण याच्यामध्ये करणार आहोत काय करणार आहे इक्वेशन मांडून सॉल्व्ह करणार आहोत. पहिले बघा जर सपोज पकडलं मुलं आहे x आणि प्रौढ आहे y असे टोटल किती आहे 13. असे टोटल किती मिळते आपल्याला 13 लोक मिळतात. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये थोडस काय होते क्वेश्चन वरती जाते आणि सोल्युशन खाली येते. ठीक आहे. क्वेश्चन समजला असेल. आपण सोल्युशन इथे करते मी इथे सोल्युशन तुम्ही बघून घ्या. बघा मुलांची संख्या आहे x आणि प्रौढांची संख्या आहे y असे टोटल किती लोक आहे 13. ठीक आहे. पण मुलांचं तिकीट होतं किती ₹10 आणि प्रौढांचं तिकीट होतं ₹20. असे टोटल किती रुपये पे केले आपण ₹180 पे केलेले आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू इक्वेशन सॉल्व्ह करू. एकतर ना आपण इथे 10 ने जर मल्टिप्लाय केलं कितीने केलं 10 ने मल्टिप्लाय केलं. मग काय करू पहिले हे इक्वेशन ऍज इट इज लिहून घेतलं 10x प्लस 20y बरोबर किती हे 180. ठीक आहे. आता पुढे
इथे 10 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे त्यात आला किती 10x प्लस 10y बरोबर 13 आहे 130. ठीक आहे. आता करणार आहोत कॅल्क्युलेशन. मायनस करतोय 10 मायनस प्लस मायनस 10 कट झाला 20 मधून 10 गेले इथे आले 10y. इथे किती आला 10y. 180 मधून 130 गेले किती शिल्लक राहिले 150. किती शिल्लक राहिले 150. बघा 10 बरोबर किती आहे 10y बरोबर किती 150. मग y बरोबर किती येतील y बरोबर येतील 0 0 कॅन्सल झाला. y बरोबर किती आला आपल्याला किती मिळाला 15 मिळाला. किती मिळाला 15 मिळाला. आपल्याला विचारलं काय क्वेश्चन मध्ये विचारलं काय समूहातील मुलांची संख्या व प्रौढांची संख्या किती. मुलांची संख्या व प्रौढांची सॉरी इथे किती आलाय 50 आलाय ना मी 150 लिहिला 1 मिनिट सॉरी 180 मधून किती गेले 180 मधून 130 गेले इथे 50 येतात सॉरी इथे ना 150 लिहिला गेला चुकून 50 म्हणजे y बरोबर किती आला 5 आला. आपण y काय पकडले होते प्रौढ पकडले होते. ठीक आहे. प्रौढांची संख्या किती आली आपल्याकडे प्रौढांची संख्या आलेली 5. प्रौढ जर 5 आहे तर मुलं किती असतील 8 असतील. बघा ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा पुढचा क्वेश्चन आहे एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर त्यांचे एकूण पाय 1746 आणि 858 डोके तर पोपटांची संख्या किती. आता बघा अशा टाइपचे आपले 2 क्वेश्चन झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कमेंट मध्ये सांगायचा आहे. मी पुढचा क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे. या क्वेश्चनचा अवश्य कमेंट मध्ये आन्सर सांगा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा 11 नंबरचा क्वेश्चन. दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती. आता बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं जेव्हा दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यांची वजाबाकी येईल त्यावेळेस काय करायचं दोन संख्यांची त्या दोन्ही दिलेल्या संख्यांची बेरीज करायची त्याच्या हाफ करायचं आणि नंतर काय करायचं त्या दोन्ही नंबरची वजाबाकी करायची आणि त्याचं काय करायचं हाफ करायचं. म्हणजे बघा कसं होते बघा x प्लस y बरोबर 96 आणि काय होतो x मायनस y बरोबर काय येतो 24 असे येतोय. आता बघा प्लस x मायनस y काय होणार आहे कट होणार आहे. इथे मायनस इथे काय प्लस इथे काय येणार आहे म्हणजे प्लस x प्लस x किती होतो 2x बरोबर 6 आणि 4 10 कॅरी आला 1 10 आणि 2 12 किती झाले 120. 2x बरोबर 120 येते x बरोबर किती येईल 120 4 ने किती होतात 60. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 60 मिळाली. जर x बरोबर 60 आलाय इथे 60 आलाय तर इथला y किती काढायचा आपल्याला याच्यातून 60 मायनस केले तर 96 मधून 60 गेले किती येतात 96 मधून 60 गेले किती उरतात 36. 36 म्हणजे किती आला इकडे आला 60 इकडे आला 36. ठीक आहे. आता याला भाग द्या बघा 6 6 36 आणि 6 10 60 किंवा 2 6 2 5 10 12 ने भाग जातो डायरेक्ट 12 36 12 5 60. म्हणजेच काय करणार आहे या दोन नंबरची बेरीज करायची त्याच्या हाफ करायचे या दोन नंबरची वजाबाकी करायची त्याच्या हाफ करायचे. बघा 96 प्लस 24 किती झाले 120. 120 च्या हाफ केले किती झाले 60 आणि 96 मायनस 24 केले किती 96 मायनस 24 केले किती होतात 72. 72 च्या हाफ किती येतात 36 आलाय 60 36 आपल्याला रेशो विचारलाय 12 36 12 5 60 किंवा दोघांची बेरीज केली तरी सुद्धा रेशो येतोय 24 त्रिक 72 24 5 120. आले लक्षात. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पुढचा क्वेश्चन आहे बघा पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय आहे कोंबड्या आहेत तर त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरीजवळ एकूण किती कोंबड्या असतील. आता बघा त्यांचे टोटल पाय मिळून किती दिलेले आपल्याला 96 दिलेले आहेत. पण आता बघा समजा आपण काय केलं याच्यामध्ये आपण काय करू
इथे थोडासा वरती घेते. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय आहे? कोंबड्या. समजा काय केलं आपण, इथे मेंढ्या पकडल्या एक्स, मेंढी पकडल्या एक्स आणि कोंबडी पकडली, कोंबडी बरोबर पकडली वाय. पण का 2y पकडावी लागेल, सॉरी 2x पकडावी लागेल, कारण ते दुप्पट आहे ना, याच्या दुप्पट हा आहे 2x. आता बघा पायांची संख्या, मेंढ्यांना पाय किती असतात? 4 आणि कोंबड्यांना पाय किती असतात? 2. आता बघा समजा मेंढ्या पकडल्या होत्या x, त्याचे पाय प्लस कोंबड्या होत्या, कोंबड्या किती होत्या? 2x, त्याच्या कोंबड्यांना पाय किती असतात? 2. असे टोटल पाय किती होतात? 96. असे टोटल पाय मिळतात आपल्याला 96. आता कॅल्क्युलेशन करू बघा, 4 गुणिले x किती होतात? 4 गुणिले x झाले 4x प्लस बेदुने 4x बरोबर किती झाले? 96. 4 आणि 4 किती होतात? 8x. 8x बरोबर किती झाले? 96. x बरोबर 8 एक 8, 8 एक 8, 8 दुने 16. x बरोबर किती आले? 12. x ची व्हॅल्यू किती आली? 12 आली. आपल्याला x बरोबर 12 आहे. तर आपल्याला विचारलं काय कोंबड्या किती आहे? दुप्पट आहे. मग 12च्या दुप्पट किती होतात? 12 गुणिले 2, 12 दुने 24. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, व्हिडिओ समजत असेल, लेक्चरचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत असतील तर अवश्य कमेंट करायची आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, प्रत्येक वेळी वेगळा क्वेश्चन घेतलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेला आहे. बघा क्वेश्चन आहे, 4 घोडे 5 बदके 2 जोडी पोपट. 2 जोडी पोपट म्हणजे किती? थोडक्यात 4 पोपट. किती? 4 पोपट. ठीक आहे. 1 डझन कोंबड्या. 1 डझन म्हणजे किती? 12 कोंबड्या. किती कोंबड्या? 12 कोंबड्या. हे असणाऱ्या एकूण हे 12 कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहे. तर त्यांचे तर त्या शेतामध्ये असणारे एकूण पाय व डोके त्यांच्या संख्येतील सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय आणि एकूण डोक्याचा फरक किती? ऍक्च्युअली ते टाईप करताना क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे. ऑप्शन नंबर म्हणजे काय विचारले बघा, 4 घोडे 5 बदके 2 जोडी पोपट म्हणजे 4 पोपट 12 कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय आणि डोके यांच्या संख्येतील काय काढायचं आहे? फरक. म्हणजे एकूण पाय किती आणि एकूण डोके किती? आता प्रत्येकाला डोकं तर काय असणार आहे? एकच असणार आहे. 4 घोडे 5 बदके 2 जोडी 4 पोपट आणि 12 कोंबड्या म्हणजे यांच्या डोक्यांची संख्या तर आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे? त्याच्यातील पायातील फरक काढायचा. आता बघा 4 घोडे म्हणजे 4 पाय किती येतील? 4, 4 चोक 16. 5 बदके, बदकाला पाय किती? 2, 5 जुने 10 आणि 2 जोडी पोपट. आता पोपट किती झाले? 4, 4 आणि एका पोपटाला पाय किती? 2 म्हणजे किती येतील? 4 दुने 8. 12 कोंबड्या, 12 दुने 24. 12 दुने किती होतील? 24. करा बेरीज. आता किती होतात बघा टोटल? डोके किती होतात बघा? 4. आता हे झाली पायांची संख्या. 4 घोडे 5 बदके 4 पोपट आणि 12 कोंबड्या. करा कॅल्क्युलेशन. आपण कॅल्क्युलेशन करू इथे बघा. 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 आणि 12 किती होतात? 25. इथे डोक्यांची संख्या तर किती मिळाली आपल्याला? 25. आता 8 आणि 6 14, 14 आणि 4 14 आणि 4 किती झाले? 14 आणि 4 मिळाले आपल्याला 18. 14 आणि 4 मिळाले, इथे किती मिळाले? 18. कॅरी आला 1. ठीक आहे. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. पायांची संख्या मिळाली 58. आपल्याला काय काढायला सांगितलंय? फरक. म्हणजे काय करणार आहे? 58 मायनस 25 बरोबर 58 मधून 25 गेले किती झाले? 33. म्हणजे त्यांच्या डोक्यातील आणि पायातील फरक किती आहे? 33 इतका आहे. किती आहे? 33. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन,
33 बघा, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. आता बघा इथे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर ग्रामीण चालक 2024. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक क्वेश्चनला अचूक नेम लागल्यास बघा, नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात व नेम जर चुकला तर 2 गुण कमी होतात. संकेतने 20 वेळा नेम लावला तेव्हा त्याला 58 गुण मिळाले, तर त्याचे एकूण नेम किती लागले? आता बघा सेम इक्वेशननेच आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. टोटल बघा त्याने काय केलंय, समजा अचूक म्हणजे काय, बरोबरचे किती एक्स पकडले आणि चुकीचे किती पकडले, वाय पकडले. असे टोटल किती नेम लावले, 20 नेम लावले. बरोबरचे याला किती मार्क मिळतात, 5x मार्क मिळतात आणि चुकीचे याला किती मार्क कमी होतात, 2 मार्क कमी होतात. असे टोटल किती गुण मिळाले, 58 गुण मिळाले. आता मी हे इक्वेशन इथे मांडलंय, हेच इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंट मध्ये आन्सर सांगायचा आहे की काय आन्सर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा बघा, एका ठिकाणी काही 4 चाकी व काही 3 चाकी वाहने उभी आहेत. प्रत्येक वाहनासोबत 2 माणसे आहेत. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या किती आहे, 83 असून माणसांची संख्या 46 आहे. माणसांची संख्या किती आहे, 46 आहे. तर 3 चाकी व 4 चाकी वाहने अनुक्रमे किती असतील? 3 चाकी आणि 4 चाकी. आपल्याला माणसं पण दिलेले, माणसं किती टोटल 46 आहे. बघा आता याला काय करू आपण, याला जर आपण ऑप्शनने जर टॅकल केलं तर लवकर होणार आहे हा सॉल्व. पण ऑप्शन पण बघा त्यांनी 9 14 9 दिलेले. समजा आपण आता इथे क्रमवारीत विचारले, 3 चाकांना 9 पकडलं, 9 गुणिले 3, 9 त्रिक किती टोटल चाक झाले, 27. आणि 4 चाक, 14 चोक 14 गुणिले 4, 14 चोक किती होतात, 14 चोक होतात 56. बेरीज करा बरं किती येते, 14 चोक 56, 7 आणि 7 13, हात चाला 1, 7 आणि 1 8, आलाय 83. म्हणजे हा 83 तर इथे करेक्ट आहे. ठीक आहे, जर इथे घेतला बघा, 14 जर पहिले घेतला, 14 त्रिक 42 आणि 9 चोक 36 किती होतात बघा, 7 आणि 8 किती होतात, 78. म्हणजे हा ऑप्शन चुकतोय. आता हा चुकतोय तो ऑब्विसली खूप जास्त मोठे, 18 त्रिक 54 इथेच होतात आणि 24 8 आहे, हे खूप मोठं जाते. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 1च मिळणार आहे. किती येत आहे, 83. म्हणजे काय, 3 चाकी वाहने 9 आहेत आणि 4 चाकी वाहने किती आहेत, 14 आहेत. ऍक्च्युअली ते माणसांच्या संख्येचा काहीच हे नव्हता, त्यांनी फक्त आपल्याला कन्फ्युजन साठी माणसांची संख्या दिलेली होती. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हे होते आपले आताचे मॅथचे क्वेश्चन. आता काही लॉजिकल रिझनिंग प्लस अनालॉजी आपण बघणार आहोत. आता बघा इथे काय दिलेलं आहे चेक करूयात. 13 19 तर 21 काय पुढे दिलेला आहे, क्वेश्चन मार्क. आता बघा 13, आता बघा इथे जर 13 लॉजिक बघायचं आपल्याला, इथे 13 आणि 19 आलाय. 13 नंतर इथे नंबर आलेला आहे 19, तो कसा आलाय चेक करू. जर समजा असं केला, 1 गुणिले 1 किती होतो 1 आणि 3 त्रिक किती होतात 9, डिजिटचा गुणाकार केला, हेच लॉजिक लागतंय का चेक करू. 2 गुणिले बेदुने किती आला पाहिजे इकडे 4, म्हणजे त्याच संख्येला पुन्हा रिपीट गुणायचे, 1 गुणिले 1 आणि 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 4 आणि 1 गुणिले 1 किती होतो 1, 41 आहे. बघा ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. अकोला जिल्हा पोलीस 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, 8 67 तर 12 बरोबर किती, 8 67 तर 12 बरोबर किती. लॉजिक चेक करायचं आहे, काय लॉजिक लागणार आहे. 8 67, आता इथे बघा 8चा वर्ग किती मिळाला 64, 64 मध्ये 3 ऍड केले किती मिळतो 67. हेच लॉजिक पुढे लागतंय का बघू. 12चा वर्ग किती 144, 144 मध्ये किती मिळवावं लागेल 3, 144 मध्ये 3 मिळवले किती येतात 147. बघा 147
ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढे बघा, 5 म्हणजे 50 इथे दिले 5 बरोबर 50, तर 6 बरोबर किती? अमरावती शहर 2024 ला आलेला क्वेश्चन आहे बघा. 5 ला किती निघूनलं? 5 गुणिले 10 केले किती येतात? 50. तर 6 गुणिले 10 केले तर किती यायला पाहिजे? 60. आता बघा इथे ऑप्शन आहे का? 60 नाही, म्हणजे हे लॉजिक आपलं चुकलेलं आहे. मग आता बघा, जर समजा असं केलं, 5 गुणिले 5, 5 गुणिले 10, 5 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 10, 10 गुणिले 5, असं करून बघू होतंय का? 6 गुणिले 2 12 गुणिले 5 बरोबर येतंय का? 6 दुने 12, 12 पंचे 6 दुने 12, 12 पंचे 60 येत नाही, हे पण लॉजिक लागत नाहीये. पुढे बघा, 5 साहित्रिक 18 नाही, 5 दुने 10, 10 पाचे 50, 6 दुने 12, 12 पंचे 60 नाही लागत. 5 दुने 10, 10 हे पण लॉजिक लागत नाही. आपण दुसरं लॉजिक लावून बघू. दुसरं लॉजिक बघा, 5 चा वर्ग 25. हा बघा, 5 चा वर्ग 25, 25 च्या डबल 25 च्या डबल किती होतात? 50. करून बघू बघा, 6 चा वर्ग मिळतो आपल्याला 36, 36 च्या डबल किती होतात? 36 दुने 72. ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर 2. कधी कधी स्क्वेअर पण लागू शकतो. 5 चा वर्ग 25, 25 च्या डबल 50, 6 चा वर्ग 36, 36 च्या डबल 72. करेक्ट आहे आपलं लॉजिक. त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला. 21 73, 21 म्हणजे 73 आहे, तर 35 बरोबर किती? 35 बरोबर किती? 21 त्रिक 63, 63 मध्ये 10 मिळवले किती होतात? 21 त्रिक 63, 35 त्रिक तर खूप मोठं जाते, नाही येत. 21 दुने 42, 21 दुने 42, याचं लॉजिक शोधा बघा. 35 च्या डबल तर 70 येणार नाही. 21 दुने 42, 21 त्रिक नाही 63 येतोय. 63 प्लस 10 जर केले किती येतात? 73. पण 35 त्रिक खूप मोठे होतात, 115, 105 होतात. 105 मध्ये जर 10 मिळवले तर किती येतात? 115. असं ऑप्शन नाही, म्हणजे हे लॉजिक नाही येते आपलं. एक मिनिट लागते बघा. जर समजा या दोघा युनिट डिजिटचा गुणाकार करा, 7 त्रिक किती येतो? 21, म्हणजे इथे 21 येत आहे. मग इथे 35 येण्यासाठी 7 त्रिक 21, इथे 35 येण्यासाठी कुठले डिजिट लागतील? 7 गुणिले 0 तर हा कटच होतोय. 8 7 56 नाही येणार. 8 0 हा तर येणार नाही, म्हणजे 7 5 35. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. 136, 631, 249 आणि पुढे दिलेला आहे क्वेश्चन मार्क. आता इथे बघा, हा धुळे पोलीस 2024 ला आलेले क्वेश्चन. 136 इथे नंबर कसे दिसताय लावलेले? चढत्या क्रमाने. हे कसे? उतरत्या क्रमाने. हा कसा दिसतोय? उतरत्या क्रमाने, म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाने लावावा लागेल. म्हणजे काय येईल? 9 4 2 किती आला? 942. ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, बघा 234 324, हे इथे जे लॉजिक लागले ते चेक करायचं, इथे जे लॉजिक लागले ते चेक करायचं, आणि इथे आपल्याला पुढचा सॉल्व्ह करायचा आहे. 234 324 समजा असा केला, 3 घेतला, नंतर 2 घेतला, नंतर 4 घेतला. ठीक आहे, 4 5 3, पहिले 5 घेतला, नंतर 4 घेतला, नंतर 3 घेतला, नंतर काय येईल मग आपल्याला? 8 6 9. चेक करा ऑप्शन 8 6 9.
8 9 6 आहे, 8 8 एकच 8 आहे म्हणजे नाही, हे लॉजिक तर लागत नाही. आता इथे गॅप चेक करू. 324 मधून 234 गेले, 324 मधून 234 गेले, 0 9 90, इथे गॅप आहे 90चा. पुढचा पण 90चा येतोय का चेक करावं लागेल. 543 मायनस 553 येतोय 90चा. 0 14तून 5 गेले 9 90, म्हणजे इथे पण गॅप कितीचा आला पाहिजे 90चा. आता नंबर मोठा होतोय म्हणजे आपल्याला 689 काय करा, 689 मध्ये 90 ऍड करावं लागेल. तर ज्याच्या युनिट डिजिटला 9 आहे ऑब्विसली तोच आन्सर येणार. ऑप्शन नंबर 2च हा आन्सर येणार आहे. 9 9 8 17 हात चालाय, 7 7 7 9 किती आले 7 7 9. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, गटात न बसणारी संख्या शोधा. गटात न बसणारी संख्या शोधा. 48 17 26 37. आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोन ऑप्शन असे, दोन अंक सम आहे, दोन अंक विषम आहे, त्याच्यामुळे याच्यात विसंगत शोधू शकत नाही. किंवा दोन अंक प्राईम आहे आणि दोन अंक सम आहे, हे पण लॉजिक नाहीये. एक तर याच्यामध्ये आता समजा जर एखादा स्क्वेअर केला तर बघा 7चा स्क्वेअर किती होतो 49, 7चा वर्ग किती 49, 49 मधून एक मायनस केला किती आले 48. ठीक आहे. पुढे बघा 4चा वर्ग 16, 16 मध्ये एक ऍड मिळवला किती झाले 17. 25, 5चा वर्ग किती होतो 25, 25 मध्ये एक ऍड केला किती येतात 26, किती येतात 26. मग इथे बघा 6चा वर्ग 36, 36 मध्ये एक ऍड केला काय येतो 37. इथे पण ऍड केला, इथे पण ऍड केला, इथे पण ऍड केला, इथे काय केलेला आहे मायनस केलेला आहे. म्हणजेच काय ऑप्शन नंबर हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे विसंगत चुकीचा शोधायचा होता ऑडवाला. पुढचा बघा, दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा. छत्रपती संभाजीनगर 2024 ला आलेला क्वेश्चन आहे बघा. BEHK JGJMP LORU आणि त्याच्यानंतर ORTW. आता याच्यात जर ऑब्विसली बघितलं, याचं पहिलं अल्फाबेट कन्सोनंट आहे, याचं पण कन्सोनंट आहे, याचं पण कन्सोनंट आहे, याचं काय दिसतंय ओवेल दिसतंय, म्हणजे हाच ऑप्शन करेक्ट असणार आहे. किंवा मग गॅप जर बघितला BCDE EFGH HIJK, प्रत्येकामध्ये 3 3चा गॅप आहे. इथे कितीचा गॅप आहे 3 3 3. इथे चेक करू GHIJ 3चा गॅप आहे, JKLM 3चा गॅप, MNOP 3चा गॅप, म्हणजे दोघांचं लॉजिक सेम आहे. LMNO 3चा गॅप, OPQR 3चा गॅप, RSTU 3चा गॅप. ठीक आहे. इथे चेक करू OPQR इथे 3चा गॅप आहे, RST इथे 2चा गॅप आहे. ऑब्विसली हेच काय याचे दोन लॉजिक लागतात. एक तर पहिला अल्फाबेट इथे ओवेल आहे, बाकीचे कन्सोनंट आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणारा गॅप कितीचा दिसतोय 3 3चा. त्यानंतरचा पुढचा आहे आपला बघा, जर एका सांकेतिक भाषेमध्ये इम्पोर्ट हे USPQNJ असे लिहिले जाते तर तर कॅपिटल हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा इम्पोर्ट, इम्पोर्ट इथे लिहिते मी खाली, इम्पोर्ट बरोबर लिहिलाय USPQNJ. बघा हे बघा TU दिसतंय, IJ क्रॉस लिहिले, RSMN. ठीक आहे, MN, त्याच्यानंतर OPPQ, म्हणजे काय केलंय क्रॉस केले. मग आपल्याला कशाचं काढायचं आहे कॅपिटल. मग इकडे काय L इथे येणार आहे M बघा ऑप्शन नंबर 1 2 4, तिसरा ऑप्शन कट झाला. इथे C आहे ना, C च्या इकडे काय येणार आहे D, ज्याच्या लास्टला D आहे बघा, लास्टला D बघायचं आपल्याला, लास्टला D, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण कट झाला, दोनच राहिले. AB 2 नंबरला B आहे, इथं A ना, म्हणजे लास्टला पण इकडे काय आला पाहिजे B, BB दोघा ऑप्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर A झाला TU हे बघा इथे तिसराच अल्फाबेट इथे चुकीचा आलाय, Q आलाय, म्हणजे काय आपलं ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे.
त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेमध्ये बॉक्स हा CDPQYZ असा लिहिला जातो. आता इथे किती वर्ड दिले? 3. इकडे किती दिले? 2 4 6. 3च्या डबल केलेत, मग 4च्या डबल किती झाले पाहिजे? 8 झाले पाहिजे. तर शेवटचे शब्दासाठी शेवटचे कुठले 2 अक्षरे येतील? आता B CD 2 अल्फाबेट घेतले बघा. B नंतर काय येतो? CD म्हणजे इथे ते 2 घेतलेले. O नंतर PQ ते 2 घेतले. XYZ. मग आपल्याला शेवटचे 2 विचारले ना. O नंतर काय येणार आहे? PQ. O नंतर PQ का QP? नाही, म्हणजे काय येणार आहे? PQ. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे एका सांकेतिक भाषेत पब्लिक हा शब्द SXEOLF असा लिहिला जातो. तर सांकेतिक भाषेनुसार पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल? छत्रपती संभाजीनगर पोलीस ला आलेला क्वेश्चन आहे बघा. पब्लिक हा शब्द कसा लिहिलाय? SXEOLF. मग काउंट करू बघा. इथे खालीच काउंट करावं. PQRS 3 आहे. UVWX 3चा गॅप आहे. BCDE 3चा गॅप आहे. LMNO 3. IJKL CDEF 3चा गॅप आहे. म्हणजे P नंतर काय येणार आहे? P नंतर तर ऑब्विसली S येणार आहे. O PQR SR सगळे ऑप्शन SR आहे. LMNO SRO ऑप्शन नंबर 4 कडे झाला. IJKL प्रत्येक याच्यात L. पुढे बघा CDEF F आला पाहिजे. F. आता बघा ऑप्शन नंबर 2 पण गेला, ऑप्शन नंबर 1 पण गेला. काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा. BC बरोबर 25 24, PO बरोबर 11 12, XY बरोबर 32, तर UV बरोबर किती? आता B चा नंबर किती आहे? 2. पण दिसताना 25 दिसतोय, म्हणजेच काय? एक्झॅक्ट B च्या अपोजिटचा जो अल्फाबेट आहे Y त्याचा नंबर किती? 25. C चा नंबर 3 आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय आहे? C च्या अपोजिट X आहे. X चा नंबर किती असतो? 24. मग बघा P चा नंबर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट P चा नंबर किती आहे? 16. 16च्या एक्झॅक्ट अपोजिट किती आहे? 11 वाला येतो. काय येतो? K येतो. त्यानंतर आपल्याला शोधायचा U. U च्या एक्झॅक्ट अपोजिट काय येतो? U च्या एक्झॅक्ट अपोजिट काय येतो? EU इलेक्ट्रॉनिक व्हेकल. नाही सॉरी, EV असतो तो. FU असतो. U दिलेला आहे. F चा नंबर किती येतो? 6. 6 प्रत्येक ऑप्शन आहे प्रत्येक. ठीक आहे. आता V च्या अपोजिट काय येतो? EV इलेक्ट्रॉनिक व्हेकल. EV म्हणजे इथे येतो 5. काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर येणार आहे. मी याच्यावर पण एक बेसिक लेक्चर घेणार आहे. अल्फाबेट नंबर कसे लर्न करायचे किंवा त्याच्या अपोजिट अल्फाबेटचे नंबर पण कसे लक्षात ठेवायचे आहे ते पण आपण एक दिवस शिकून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला डिअर बरोबर 28, फिअर बरोबर 30, तर फादर बरोबर किती? आता इथे 28 दिलाय म्हणजे ऑब्विसली काय केलं असेल? प्रत्येक अल्फाबेटची ऍडिशन केली असणार आहे. D चा नंबर आहे 4, E चा नंबर 5, A चा नंबर 1, R चा नंबर काय असेल? 18. करून बघू. 18 ने 19, 19 आणि 5 24, 24 आणि 4 28. करेक्ट आहे. तसंच फिअरचं 6 आणि 5 11, 11 आणि 12, 12 आणि 18 किती होतात? 30. करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला फादरचा काढायचा आहे. आता R चा नंबर तर 18 आहे, T चा नंबर तर 20 आहे. ठीक आहे. H चा नंबर ABCDEFGH 8 आहे. ठीक आहे. 8. E चा नंबर 5, A चा नंबर 1, F चा नंबर 6. आता काय करू? युनिट डिजिट कडे लक्ष देऊ. 8 आणि 8 16, 16 आणि 5 16 आणि 5 21, 21 आणि 1 22, 22 आणि 6 22 आणि 6 होतात 28. इथे युनिट डिजिटला 8 आहे, इथे युनिट डिजिटला 8 आहे. ठीक आहे. कॅरी आला 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, किती आला? 58. म्हणजेच काय आपलं ऑप्शन नंबर 1 हे असणार आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला रॅम बरोबर OXJ. रॅम बरोबर दिलाय OXJ
सॅम बरोबर PXJ, तर कॅट बरोबर काय? ठीक आहे. रॅम बरोबर RAM, काय दिलेलं आहे? RAM. आता इथे एक्स दिलेला आहे, एला इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे, मग कॅटला एला काय येणार आहे? एक्स येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 कट झालाय. ऑप्शन नंबर 2 आणि 3 चेक करू आपण. ठीक आहे. एम ला इथे काय दिसतोय? जे दिसतोय, पण इथे एम ला जे नाही. इथे पण जे, इथे पण जे. एम ला इथे पण जे दिसतोय, इथे पण जे दिसतोय, पण ऑप्शन मध्ये जे दिसत नाही. नाही सॉरी, आपल्याला इथे एम दिलेलाच नाही. ठीक आहे ना. मग आता चेक करू. OPQR तिसरा अल्फाबेट. सी च्या पहिलं तिसरं अल्फाबेट काय नाही? सी नंतर BAZZ, झेड येणार आहे. एचा अल्फाबेट एक्स येणार आहे. आणि आपल्याला टीचं काढायचं. टी पासून पहिलं ना, MJKLM बरोबर. तिसरं मागे जायचंय टीच्या अगोदर. QRST काय येणार आहे? QRST. ZXQ काय येणार आहे? ZXQ. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला ठीक आहे. तर आता हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. जुलै हे VKZM असे लिहिले तर जून हे कसे लिहाल? मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 VKFO, ऑप्शन नंबर 2 VKMZ, ऑप्शन नंबर 3 VZMK, ऑप्शन नंबर 4 FOKV. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.